नॉन व्हेज हे आमच्या हिंदू धर्माक देवाकडे चलना. इतली वर्सां ती देवाची जात्रा जाता ती आमी पळयता 10-15 वर्सां जाली. खंय तरी भायल्या गोंया भायल्या विधर्मी येता आनी ते हांगा खंय तरी स्टॉलां घालतात. जे हिंदूंक मानीत ना, हिंदूच्या देवाक मानीत ना, तांकां ह्या जात्रेक सम्मिलीत करप हे कितपत योग्य आसा. विघ्न भक्ती लोक असतात त्यांना हे जात्रे कडसून पयस दवरतात. म्हणजे बाबा काही जो परिसर जेवण जो मेडिकलचो माल मेडिकल माल बजवला पंचवटा गरजूला म्हणजे फार बलाकार चढंगा पण त्याला पाऊन घेऊन घ्या समज केलं तिला नाव देऊ जेवढा उत्साह जेवढा जे त्यांच्या जो करता स्वतःला पाठवून त्यांना वरविषय राज्याच्या गरजेच्या सगळ्यांना करता जे वरिष्ठ अधिकारी आहेत सगळ्यांपर्यंत एक राहते राज्यामध्ये माझे हिंदू धर्माचे राज्याकडे कजून काढतात दोनशे वर्ष दहा किलो गेला त्यांना अजूनला जेवढ्या छपांना जीवाचे मिळची तोंडा कधीच जाय जे तुम्हाला जे क्षेत्र त्या कामात पुढे पुढे चाललेला आमला कधी कामाकडे कजून काढतो दोनशे वर्ष जातो गेला जे क्षेत्र जिंकला ज्या कामात पुढे चालला त्या काम त्याचे माणूस द्यायचे तोंडा कधीच जाय ज्या कामाकडे जो पण अडी अडचण करता पण कामाकडे अडचण करून पुढे करता त्याने योग्य शाखेत तो द्यायचो त्याच्या काढायला जातो सगळ्या पाठी तुमच्या पाठी काढतो ज्या भुगे ज्या कामात पुढे चालला त्या कामाकडे कजून काढतो दोनशे वर्ष जातो सगळे गावाचे माणसं द्यायचे अजय माझ्याचे भुगेला जे जिल्हा त्यांना सगळ्यांना बरी शक्ती द्यायची बरी आचरण द्यायचे बऱ्या एका मताला एका विचारात द्यायचे सगळे कामं त्यांच्या मनासाठी बरी करून द्यायचे जे जे वरिष्ठांकडे वैद्य नेमला ते सगळी कामं त्यांच्या मनासाठी करून द्यायचे तुझे नाव करून द्यायचे आपल्या जीवनाकडे चांगले केले ते त्यांची कामं झाली असं चमत्कार दाखवून आम्ही ते आणि बरे श्री बोडगेश्वर महाराज के नमः पार्वती माता. श्री देव बोडगेश्वराक नमन करून आयज हांगा उपस्थित भक्तगण तसेच मिडिया सगळ्यांचे स्वागत करता आणि आयच्या प्रेस कॉन्फरन्साक सुरवात करता. आयज जी प्रेस कॉन्फरन्स आमी आयज घेवपाक हांगा फुडें आयिल्ले आसा. जानेवारी म्हयन्यान श्री देव बोडगेश्वराची जात्रा संपन्न जावपाची आसा. गोंयांतली सगळ्यात व्हडली जात्रा म्हटल्यार श्री देव बोडगेश्वराची जात्रा. आमच्या आज्या पणज्यांनी आमचे जी मंदिरां आसली गोंयांत ती पोर्तुगेजांनी मोडलेली तेन्ना आमच्या आज्या पणज्यांनी आमच्या पुर्वजांनी ही मंदिरां राखलेली आणि त्या मंदिराचे पावित्र्य राखलेले. आयज आमकां सगळ्यांक खबर आसा गोंयभर जात्रा जाता पण जात्रेक जी पावित्रता राखपाक जाय ती खंय तरी अधर्मीय त्या जात्रेक इन्वॉल्व जाल्ले आसा आणि ह्या अधर्मीय खातीर ही जात्रेची आमच्या अधर्म येवन आमच्या जात्रेची वाड लायिल्ली आसा. जात्रा ही देवाची आणि भक्तांची असता पूण जे देवाक मानीत नात, जे हिंदूंक मानीत ना, हिंदूच्या देवाक मानीत ना, तांकां ह्या जात्रेक सम्मिलीत करप हे कितपत योग्य आसा. आयज आमी सगळे हिंदू वेगवेगळे ऑर्गनायझेशन आसतले पूण आयज आमी सगळे हिंदू म्हणून एक आसा. आसा न्हू आमी एक? आमी सदांच एक आसतले हिंदू म्हणून. कोणी हिंदूंची पाशयास पिड्ड्यार करपाचें न्हू. जेन्ना हिंदू फुडें सरता तेन्ना एक खंय तरी चमत्कार घडटा, क्रांती घडटा. ही आयज क्रांती आयज आमकां घडोवपाक आमी आयज फुडें आयिल्ले आसा. इतली वर्सां ती देवाची जात्रा जाता ती आमी पळयता 10-15 वर्सां जाली. खंय तरी भायल्या गोंया भायल्या विधर्मी येता आनी ते हांगा खंय तरी स्टॉलां घालतात. नॉन व्हेज हे आमच्या हिंदू धर्माक देवाकडे चलना. हांगा प्रत्येक दिसा जात्रेच्या दिसांनी सत्यनारायणाची पुजा चलता आणि नॉन व्हेजाची स्टॉलां हांगा व्हडल्या पद्दतीन घातली वयता आणि नॉन हायजेनीक म्हणजे हायजेनीक नासता तसली थंय हांगा गोबी मंचुरियन म्हणा अशे खाद्य पदार्थाची स्टॉलां जाल्ली वयता. आणि ही चलोवपी कोण आसता तर हे हिंदू कोणूच नासता, ते विधर्मी आसता. हे विधर्मांक भक्त न्हू ते भक्तांकूच फक्त हांगा जागा दिवची अशी आमची अपेक्षा आसा. त्याच प्रमाणे गेली 22 वर्सां जाली हांगा जे जायंट व्हील चलता आणि इतर ज्यो गेमी चलता म्हाका दिसता आमी तेन्ना थोडे 10-15 वर्सां पयलीं ती 50 रुपयांनी एक रायड चालू आसली ती आयज रायड 150 रुपयाचेर चालू जाल्ली आसा. आणि हो कोण चलयता तर एक इतर धर्मीय चलयता. 22 वर्सां हिंदू धर्मियांचो पैसो इतर धर्मीय घेवन वयता आणि तो पैसो कित्याक यूज जाता ते सगळ्या गोंयकारांक खबर आसा, सगळ्या भारतीयांक खबर आसा. आयज आमी हिंदू जागृत आसा. हांव आमचे सिद्धार्थ मांद्रेकर यांचे कडेन मागता की
आपले विशय हेणी आयज मांडचे. जय भवानी जय शिवराय. श्री देव बोडगेश्वर चरणी नमन करून हांव माझी 1-2 उतरां तुमकां सांगता. आमचे सगळ्यांचे आज दुर्दैव आसा की ह्या देवळाचे पावित्र्य आणि देवाचे पावित्र्य राखपा खातीर आमकां एक येवचें पडलें. जो देव आमकां राखतालो आज हे विधर्मी आणि धर्मान येवन लोक हांगासर अशी वाट लायल्या आमच्या सगळ्या सणांची म्हणा, जात्रांची म्हणा, देवळांची म्हणा. प्रत्येक आमच्या जेन्ना आतां सोशल मिडियाचेर पळयता आमी जाल्यार आमच्या सणांची फुलां ते पांया पोंदाक तुडयतात, पूण आमी तेंच्याच कडसून फुलां घेता. आमचे जे देवळांचे पावित्र्य आसा, जशें सुजनान आतां सांगलें की ह्या देवळान येतात ते आमचे हिंदू धर्मीय भाव आनी भयणी आनी जसो फॅमिली आपल्या घेवन येतात जात्रा सेलिब्रेट करपाक. जात्रा ही आमची एक पवित्र अशी प्रथा वर्सान वर्सांची चललेली. आज तेतून विधर्म्यांनी आपलो हात घातला. निमित्त कितें केला की स्टॉल्स, एंटरटेनमेंट झोनांनी एम्युजमेंट पार्क घालप, अशे तरेन येवन तेतूनसून आपलो एक तर इन्कम करतात आणि तो इन्कम फाल्यां परत आमच्याच धर्माचेर आघात करपा खातीर यूज केलो जाता. आज आमी हे कमिटी कडेन आनी ह्या प्रशासना कडेन आमी मागलेले की तांकां हांगासर थारो दिवपाचो ना. कित्याक जात्रा करपा खातीर ह्या विधर्म्यांचो आमकां गरज ना. आमकां फक्त गरज आसा ती देवाची, भक्तीची आनी भक्तांची. पूण जाला कशें, पयशांचो खेळ चालू जाला आनी ह्या पयशांच्या खेळा खातीर ह्या जात्र्यांनी हे पावित्र्य उरोवंक ना. आनी हेच पावित्र्य राखपा खातीर आयज आमी सगळे जाण एकठांय येयल्या. हो लढो चालू जालो तांकां ह्या जात्रे कडसून पयस दवरपा खातीर, पूण खुबश्या वाटेनसून प्रेशर. आतां म्हाका कळना वयरसून प्रेशर बोडगेश्वराकून आनी वयर कोण पावलो. आतां बोडगेश्वरान जर सांगलेलें की त्याच मनशाक तुमी हांगासर थारो दिया म्हणून जाल्यार आमकां कांय प्रॉब्लेम नासलें. पूण आतां म्हणटात की वयरसून प्रेशर येयला. वयरसून प्रेशर आमकां कोणाचो लागना. जेन्ना गोश्ट आमच्या धर्माची आनी आमच्या सणांची, आमच्या जात्रांची, आमच्या देवळांची येतली आनी आमच्या नारीची येतली तेन्ना आमी खंयचेच राजकारण, खंयचोच प्रेशर आमी आमच्या आंगाचेर घेवचे ना. आमी आज सगळे जाण हांगासर एकठांय येयल्ले की कमिटीक आमी जाप विचारतले म्हणून. पूण कळ्ळें की काही कारणां खातीर कमिटीची मिटींग कॅन्सल जाली. मिटींग कॅन्सल जाल्या कारणान आमकां आनी अशें कळोन येयलें की हो खंय तरी प्रेशर बिल्ड अप जाता, ते करून तो टायम आनी मातसो फुडें लांबोवपा खातीर ही मिटींग कॅन्सल जाल्या. बट आमी आयज हांगासर रावचे ना. हो आमचो लढो चालूच उरतलो आनी आमी जाप विचारतले. जे कोण हे जात्रेन विधर्मी आनी विधर्म्यांक थारो दिवपाक सोदता तांकां आमी सरळ तेंच्या दारार वचून जाप विचारतले. देव बरें करूं. श्री देव बोडगेश्वर महाराज की. तशें सिद्धार्थ भाईन सांगले आयज जी ह्या वर्सा नवीन या श्री देव बोडगेश्वर मंदिराची नवीन कमिटी आसा, ह्याच वर्साच्यान ती नवीन कमिटी रुजू जाल्ली आसा. तेजो अध्यक्ष जावन आसा एडवोकेट वामन पंडित. हे एडवोकेट वामन पंडित हे खूब धार्मीक मनीस आसा आनी हे कट्टर हिंदू आसा. आनी आमी आजून बाजून तेंचे कडेन पळयल्लें आसा की ते हिंदू धर्मा शिवाय तेजे कडेन आनी वेगळे काय आन्सर येवचे ना. आनी तेंच्या ज्या कमिटीचे मेंबर आसा तितून आमकां कळून आयिल्लें आसा की 1-2 मेंबर खंय तरी हिंदूंच्या विरुद्धान काम करपाक फुडें सरलेले आसा. पूण ते 2 मेंबर कोण ते चमचे आसा पळय, आनी देव बोडगेश्वर कडेन मागता ते हिंदूच आसा, पूण देव बोडगेश्वर कडेन मागता की एका खंय तरी सद्बुद्धी दिवची आनी विधर्म्यांक हेल्प करचे सांडून आमच्या हिंदूक हेल्प करचे अशी तांकां सद्बुद्धी दिवची. आनी आतां हांव जयेश भाई कडेन मागता की ताणें आपले विचार सुरवात करूं. श्री देव बोडगेश्वर, श्री शांतादुर्गा माता हेच्या चरणी वंदन करता. आणि हो विषय जो सांगला तो खूप गंभीर असा आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी असो विचार करूंक जाय की आम्ही जेन्ना ही कृती करपाक हातान फुडें सरता तेन्ना ही कृती करत असताना ही कृती करत असताना आम्ही एक गोष्टीचो विचार करूंक जाय की संपूर्ण भारतभरात आयज जी स्थिती जाल्या आणि गुजरात हांगासर एक माहिती मेळ्ळी की थंय अशी जिहादी मानसिकता असली की ते देवळाच्या प्रसादान सुद्धा भितर विष घालून लाखो लोकांक मारपाचे षडयंत्र चालला. या सगळ्या गोष्टीमुळे प्रत्येक भागातले देवस्थान कमिटी ह्यो जागृत झाली असा. प्रत्येकाकडे ही जागृती झाली असा आणि हे हांगा दिसता ही फक्त एक चिंगारी असा आणि हे संपूर्ण गोंयभरांत अशीच जागृती ही ठिणगी हातूंतल्यान प्रेरणा घेऊन संपूर्ण गोंयचे जे आमचे विविध देवस्थान कमिटी आसा, भक्तगण आसा ते जागृत जातले आणि अशा तरेने प्रत्येक ठिकाणी ही जागृता जातली आणि ही जी मानसिकता आसा जे मूर्ती पूजा स्वतः मानिना आणि मूर्ती पूजा हराम म्हणटा
ते हांगा येऊन फक्त आपले पैसे कमवता खातीर. आमचो जत्रो उत्सव म्हणजे बाजार न्ही. आमचो जत्रो उत्सव म्हणजे कॉमर्शियल स्थान न्ही. एक्झिबिशन कितें आसता ते वेगळ्या ठिकाणी चलता, वेगवेगळे फेस्टिवल जाता, पूण जत्रो उत्सव हे धार्मीक स्थान आसा. त्यामुळे थंय जो आसा ह्या सगळ्यांची मागणी आसा की ते भक्तगणांक पहिले प्राधान्य आसपाक जाय. भक्त आसपाक जाय, देवाक मानपी आसपाक जाय, देवाचेर भक्ती आसपाक जाय. पयलीं काही ठिकाणी हांगा लोक असले 2000 सालापासून खूप मोठो बदल जाला. खूप मोठो बदल संपूर्ण गोंयांत पयला आणि प्रत्येक जात्रांत पयला. आमी वेगवेगळ्या जात्रांचो अभ्यास केला जाल्यार हेच आणि तेच चेहरे दिसतात, तेच थंय रावता. ही मोनोपोली कित्याक? एकाच व्यक्तीक गेल्या 22 वर्सां तुम्ही स्टॉल दितात. दुसरो एक भुरगो सरला आमचो फुडो तरणाटो. आमचे सरकार शासन सगळेजण तरणाट्याक फुडें काडया म्हणटा, प्रायम मिनिस्टर पासून म्हणटा. एक तरणाटो फुडें सरला, सगळी यंत्रणा त्याच्या फाटल्यान लागला की ताका दिवंक जायना म्हणून जाल्यार आमकां खूप दुःख दिसता. हे आमचे देवस्थान कमिटी हांगासर फाटल्यान आसा. म्हाका दिसता हे सगळे हांगा उपस्थित आसा ते आपल्या इच्छेन येवंक ना. ती बोडगेश्वराची इच्छा आसा. श्रीदेव बोडगेश्वराक जाय की हे परिवर्तन जावंक जाय. आमच्या ह्या भारत देशांत लक्षांत दवरा, 500 वर्साची घटना घडूंक ना, ती हांगासर घडली. अयोध्येक राम मंदिर जालें जाल्यार हे परिवर्तन जावपाक कित्याक शक्य ना? हे परिवर्तन आमी सगळेजण मिळून घडोवन हाडया, इतलें लक्षांत दवरया. भगवान श्री कृष्णान सुरवात केल्ली आसा. ताणें सुदर्शन चक्र सोडला, पर्वत उखलला, आमी फक्त आमच्यो काठ्यो लायल्या. आणि आमकां खात्री आसा ह्या भक्तीचो परिणाम दिसतलो, कारण भक्तीची शक्ती प्रचंड आसा. आमी हांगासर पळयल्ले आसा मोठे मोठे लोक मोठे मोठे अडथळे हाडटात, पूण देवाचे शक्ती फुडें कोणूच उरना. त्यामुळे आमी मागता कोण जर असे नकारात्मक विचार करून ह्या अधर्मी शक्तीक विधर्मी शक्तीक पाठिंबो दिता जाल्यार ताणें वेळीच सादूर जावचें आणि फाटी सरचें. कारण ती शक्ती फाल्यां कितें करीत सांगूं नजो. हांव शेवटी एकूच सगळ्यांक आठवण करून दिता, कांतारा पिक्चर सगळ्यांनी पळयला. कांतारा पिक्चर सगळ्यांनी पळयला. दैवी शक्तीच्या वाटेक गेलेले कितें जाता ते तुमी पळयला. आमी हांगासर आमचे इच्छेन येवंक ना. आमी मागता जे कोण आमचो न्याय आसा, आमच्या भुरग्यांक हांगासर हे मेळपाक जाय. कारण हे स्टॉल हे जात्रा हे आमच्या देवा धर्माचे आसा. आमच्या परंपरेन आतां सांगलें हांगा सुजनान पोर्तुगीज पासून ताणें लढो दिलो म्हणून हे देवळां हांगा उबी रावल्यात. नाजाल्यार ही देवळां केन्नाच सोंपपाची. तो लढो दिवन जे आयज उबे केल्ले आसा ते आमी अशें घालोवचे ना. हो वारसो आमी टिकयतले. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आमकां सगळ्यांक प्रेरणास्थान आसा. तांणी लढो दिल्लो आसा अशा अधर्मीच्या विरोधात, आणि तोच लढो तांचीच प्रेरणा घेवन आमी हांगा फुडें सरला. इतलें जावं मागतात. सगळ्या गोंयभरच्या सगळ्या लोकांक हाक दिता की प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी उबे राहात आणि हो आवाज उठयात की ह्या अधर्मी हांकां खंयच स्टॉल मेळूंक जायना. देव बरें करूं. धन्यवाद. श्री बोडगेश्वर महाराज के जय श्रीराम. सनातन हिंदू एकजुटीचा. आमकां सगळ्यांक खबर आसा हल्लीच दिल्ली जो बॉम्ब ब्लास्ट जाल्लो तेजेर कोण आसले सांगा? कोण आसले? ते इतले अधर्मी आसले आणि प्रोफेशनल आसले, डॉक्टर आसले, एडवोकेट आसले. आणि हालींच एक गोष्ट गोंयांत घडलेली की बागान कलंगुटान पाकिस्तान जिंदाबाद हो आमकां खंय तरी बोर्ड दिसलेलो. फाल्यां जर हे अधर्मेक हांगा जागो दिलो जात्रेक आणि अशीच जर कितें गोष्ट घडली जाल्यार ताका जबाबदार कोण आसतलो हो प्रश्नचिन्ह आसा. ही देवळाची कमिटी जबाबदार आसतली काय तेंचे पॉलिटिशियन जे प्रेशर हाडटा ते जबाबदार आसतले? हो प्रश्नचिन्ह तेंच्यांनी तांच्यांनी उत्तर दिवचे की हेका जबाबदार कोण आसतलो. हांगा जर विचित्र गोष्ट घडली जाल्यार जबाबदार तेंच्यांनी ठरोवपाचे लोक ठरयतले. आता हांव दिनीन भाईकडे मागता की त्यांनी आपले विचार मांडचे. जय श्रीराम. श्रीदेव बोडगेश्वर महाराज की. समस्त गोंयकारांक एक आव्हान करूंक इच्छिता. ही बार्देश देशातली आमच्या बार्देश तालुक्यातली ही मोठी जात्रा जी जावन आसा ती देव बोडगेश्वराची जात्रा, जी हिंदूची जात्रा आसा, ही आख्या गोंयान ही व्हडली मानली वयता. तेन्ना आमी गेल्या वर्सा आमी हांगा येवन पळयले, जेन्ना आमी भितर एंट्री मारली तेन्ना आमकां ती हाडां पळोवन इतलें दुख्ख दिसलें. हें कितें चल्लां काय म्हणून. एके सायडीक देव आसा आणि एके सायडीक हे अदृश्य पळोवन आमच्या मनाक खूब दुख्ख वाटलें. खरेंच ही आमची पवित्रता ही राखपा सारकिलें हे काम अधर्मी लोक करतात काय? तांकां पयशा फुडें कांयच पडलेलें ना. म्हणून हे आमच्या कमिटी की आमच्या हिंदू लोकांक हे कळपाची गरज आसा की आपली पवित्रता आसा, आपली देवस्थानां आहा ही कशी शाबूत दवरपाक जाय.
आता जे सुजनान सांगले बऱ्याच वक्त्यांनी सांगलेले असा, या ठिकाणी गेल्या काही दिवस पयलीं चोरयो जाल्यो, हांगा म्हापशान चोरी जाली, वास्कोन चोरयो जाल्यो. त्या दिसाची पयरची एक गजाल, काही दिवसा पयलीं एक अधर्मल हेतूंतलो भुरगो जिहादी म्हणटा आमी ताका, तो आपल्या एका हिंदू चेडवाक घेवन तो खंय तरी जंगलान आसलो. ह्योच गोश्टी ते करपाक कुठल्यात आनी कांय ना, ह्योच तेंचो उद्देश आसा. पण आमी आयज एकत्रीत येवपाची गरज आसा. आमी आमचे गोंयचे जे आसा पळय, आमचे जे काही जे मुस्लीम लोक आसात आदली पासून आसा, आमी त्यांच्या विरोधात ना, पण जे खरे जे बांगलादेशा सारकिल्ल्यान मागीर वेस्ट बंगाला सारकिल्ल्यान इकडल्यान लोक जे येयल्लेले आसा पळय ते हांगसर नासधूस करतात. पण हे करत असताना बाकीचे अधर्मी लोक आसा पळय हे त्यांच्या बद्दल कित्याक उलयना? आज मोठो प्रश्न येता. जेन्ना चोरी जाली पळय तेन्ना बाकीचे मुस्लीम लोक आसा पळय, आमचे गोंयचे आसा पळय, ते कित्याक उलयना? आता तेका वायट म्हणिना, पण तेंच्यांनी एटलिस्ट स्टेटमेंट दिवपाक जाय आसता न्ही. बाबा हे जे घडटा पळय हे घडोवंक जायना म्हणून तेंच्यांनी स्टेटमेंट दिवपाक जाय. म्हणून हेच्या फुडें वयत आसतना हांव आख्ख्या गोंयच्या सगळ्या देवस्थानांक एक कमिटीक उलो मारता की आपली देवस्थानाची जी पावित्रता आहा ती आपल्या हातीन आसा. देवान तुमकां जी संधी दिल्ली आसा, 3 वर्साची संधी दिल्ली आसता की देवस्थानाची पावित्रता जी आसा ती भंग न जावची म्हणून तुमच्या हातीन ते देवस्थान तुमचे दिल्लेले आसा. म्हणून हांव सगळ्या गोंयच्या देवस्थानाच्या समितीक उलो मारता, आपल्या देवस्थानाची पावित्रता आसा ती आपूण सांबाळया. आणि ह्या ठिकाणी जी हाडम आसा, जे दारू मदिरा आसा पळय ह्या ठिकाणी जात्रेक विकले वयता त्या लोकांक कडल्यान आमी पयस रावचे. आणि ह्यो गोश्टी आसा पळय ती आमच्या देवळा आजूबाजू ह्यो आमी कशेंच खोपोवन घेवचे ना. जय श्रीराम. गेली 22 वर्सां जाले जे जायंट व्हील आनी इतर गेमी ज्यो आसा त्यो अधर्मी चलयता. आनी खंय तरी आमचे स्थानीक गोंयकार आनी आमच्या म्हापशाचो एक आमचो भाव तेणी ह्या वर्सा एप्लाय केल्ले आसा, रिस्टर लायसन आसा तेजे कडेन, रिस्टर एप्लाय केल्ले आसा. हांव देव बोडगेश्वर कडेन मागता आनी कम्युनिटी कडेन मागता की आमच्या आयज स्थानीक भावाक ती आयज जायंट व्हील चलोवपाची गेमी चलोवपाची परवानगी दिवची आणि NOC दिवची. आता हांव गोविंद भाई कडेन मागता की आपले तेणी 2 उतरान आपले मनोगत व्यक्त करचे. श्री बोडगेश्वर महाराजांच्या चरणी वंदन करता. आता हो जो सगळो विषय हांगा जो कितें चल्लेलो आसा तर तो आमच्या हिंदूंच्या संस्कृतीशी आणि हिंदूंच्या परंपरेशी निगडीत आसा. त्यामुळे हो जो सगळो मोब जो हांगा दिसता पळय तर तो आज कित्या करता हांगा जमलेलो आसा की हिंदूंच्या समोर एक मोठे संकट जे आसा ते उबे रावल्ले आसा. कारण मंदिरांचो विषय आसा आणि हिंदूंच्या संस्कृतीचो जेन्ना विषय जेन्ना चलता पळया तेन्ना हांगाचे सगळे लोक जे आसा आणि गोव्यातलो संपूर्ण हिंदू समाज जो आसा तर त्यांच्या पुढे एक मोठे संकट आणि एक भय निर्माण जाल्लो आसा. कारण आतापर्यंत वक्त्यांनी वेगवेगळे विषय जे सांगलेले आसा त्यातून महत्वाचे विषय म्हणजे कळंगूट हांगा जे डिजिटल बोर्ड लागले, पाकिस्तान जिंदाबाद ते आसोनी, किंवा ज्या ज्या ठिकाणी आता दोनापावल म्हणा किंवा हांगा म्हापसा जे डकैत सारखे प्रसंग जे घडले आणि या प्रसंगांनी इन्वॉल्व जे लोक जे आसा तर त्या लोकांच्या बाबतीत हिंदू समाजांच्या मनान एक मोठो भय निर्माण झालेला आसा. आम्ही इतर धर्मियांचो केन्नाच द्वेष करिना. कारण हिंदू संस्कृती मुळातच आमकां हे सांगता की सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः. आम्ही सगळ्यांक ते मेळचे असे आमचो सगळ्यांचो भाव आसा. त्यामुळे आम्ही कोणाचो द्वेष करपा करता हांगा सगळे आम्ही जमलेले ना. आज गोव्यातली फक्त हो जो विषय जो आसा तो देव बोडगेश्वराच्या जत्रेचोच विषय ना. संपूर्ण गोंयभरान ज्यो कितें जत्रा चलता तर त्या जत्रांनी आम्ही हमखासपणी हे पळयता की जत्रा ह्यो आसता त्यो हिंदूंच्यो आसता खऱ्यो, परंतु त्या ठिकाणी मंदिराच्या आजूबाजूक मंदिराच्या परिसरान जी कितें दुकानां लागता पळय ती अधर्मियांची लागता. आता हांगा प्रश्न कितें निर्माण जाता की जत्रेन येणारे बहुतांश सगळे हिंदू असता, जत्रेन खर्च करणारे सगळे हिंदू असता आणि वो हिंदूंचो पैसो एकंदरीत जो आसा पळय तो पैसो कोणाच्या स्वाधीन चल्लो आणि त्याचो विनियोग कसो जाता. हांगा अनेक जाणांनी अनेक उदाहरणां सांगली. हांव एक तुमच्या समोर एक उदाहरण सांगता की दिल्ली ब्लास्ट या पार्श्वभूमीचेर जे कितें डॉक्टरांचे मॉड्यूल जो कितें मेळ्ळो पळया तर हे डॉक्टर जे आसा तर ते वैष्णो देवी ट्रस्टांतल्यान हेंकां सगळे मेळटाले आणि तेतूंतल्यान हे डॉक्टर निर्माण जाले. वैष्णो देवी ट्रस्ट जो आसा तो हिंदूंचो आसा, बरोबर की ना. त्यामुळे हांगा जे सगळो जो मोब जमलेलो आसा त्यांच्या मनान हो एक प्रश्न आसा
की हिंदूंच्या जत्रांनी जो पैसो जो सगळं निर्माण जो जाता पळय तो पैसो कोणाकडे वयता आणि देश विघातक गोष्टी ज्यो आसा धर्म विघातक गोष्टी ज्यो आसा त्यो हेतूंतल्यान सिद्ध जाता. त्यामुळे या भयापोटी सगळो हिंदू समाज जो आसा तो चिंतीत आसा. त्या करता हांगाच्या फक्त केवळ देव बोडगेश्वराचे मंदिरच न्हू, हांगाच्या गोव्यातल्या प्रत्येक मंदिरा कडेन आमची मागणी आसा की ज्यो मंदिरां जत्रा ज्यो कितें उभारतले पळय त्या जत्रेनी अधर्मी जे लोक आसा तर त्यांचो एक सुद्धा स्टॉल आसपाक जायना हेची नितांत काळजी घेवची. दुसरी गोष्ट आमी आरोग्याची पळयता. जत्रांनी आमी कितें पळयता अनहायजेनीक सगळे स्टॉल्स उबारले वयता. गोबी मंचुरियन आसूं किंवा पाणीपुरी आसूं किंवा आनी कितें आसूं. गेल्या वर्सा म्हाका दिसता FDA वाले हांगा येले आणि कितकेशेच इलिगल स्टॉल्स जे आसा तर ते बंद केले गेले. आता FDA आसूं किंवा मंदिर समिती आसूं किंवा एकंदरीत स्थानिक प्रशासन जे आसूं तर यांच्यानी एकंदरीत काम करपाक जाय की लोकांची सुरक्षितता जी आसा ती आरोग्याच्या दृष्टीने आसूं किंवा धर्माच्या दृष्टीने आसूं किंवा देशाच्या दृष्टीने आसूं तर त्याका प्राधान्य दिवन त्यांच्यानी कितें तरी यंत्रणा उभारपाक जायी. आज आमकां हो विश्वास ना म्हणून आमकां येवचें पडलें हांगा समाजा समोर हो विशय मांडचो पडलो की बाबा हे करा तुम्ही म्हणून. खरें पळोवंक गेल्यार मंदिरां आणि या सगळ्यांनी यंत्रणा उभारपाक जायी तर ती मागणी जी आसा ती आमची पुर्ततेक लावची अशें आमचे ह्या सगळ्यांकडे मागणी आसा. धन्यवाद. जय श्रीराम श्री बोडगेश्वर महाराज के. आयज प्रेस कॉन्फरन्साक हजारो संख्येन हिंदू भाव हांगा जमलेले आसा. आयज खंय तरी प्रेशर निर्माण जाता. हो प्रेशर निर्माण जालो पण हिंदूंचो जेन्ना प्रेशर निर्माण जातलो की आमी एकूच सांगूंक सोदता की हिंदूंक ग्रहीत धर नाका, हिंदूक ग्रहीत धर नाका. आनी एकदां सांगता त्याच प्रमाणे कमिटीक विनंती करता ही येदी व्हडली बोडगेश्वर जात्रा जाता. हजारो संख्येनी भाविक हे जात्रेक येता, भक्त येता. म्हणजे खंयच हांगा टॉयलेटीची सुविधा नासता. टॉयलेट सुविधा नासता आणि हे जे शॉपवाले धर्मीय असता विधर्मी असता ते खंय तरी खंयसरी टॉयलेटाक चालले हात न धुता ते परत येऊन त्या खाणान हात घालता आणि आमकां सगळ्यांक हिंदू धर्मियांक दिता. म्हणजे खंय तरी थूक जी आसा मूत जी आसा परत हे जाता. तेका लागून समिती कडेन मागता की हांगा वचत थंय लेडिसांक जेंट्सांक वेगवेगळे टॉयलेट सुविधा निर्माण करची. आणि आता हांव मागता आमच्या निलेश बाबा कडेन तिणे आपली 2 उतरां सांगची. जय श्रीराम. देव बोडगेश्वराच्या प्रांगणात आम्ही सगळे हिंदू धर्माचे सगळे वेगळे वेगळ्या ठिकाणसून आम्ही जमलेले आसा. हांव प्रत्येकाने बरे विचार मांडले आणि असो इतिहास हा या बोडगेश्वर देवळाचो की हांगा येयल्यानंतर गाराणे घातल्यानंतर प्रत्येकाची मनोकामना पूर्ण जाता. आणि हे आम्ही सुरुवात जी केल्या प्रेस कॉन्फरन्स घेवच्या पयलीं आम्ही देवाकडे मागणी केली. जे पळय प्रत्येकाने आपापले विचार मांडले आणि हांव देव बोडगेश्वरा कडेन मागता की कमिटी मेंबर जे आसा त्यांच्या सगळ्यांच्या काठार बसोन हे जे आमची मागणी आसा ती पूर्ण करतलो म्हणून. बोडगेश्वर महाराज की जय. म्हाका सांग आमचे हिंदू धर्मातले कोणूच असे ना कितलेच लोक बेकार आसा, कितलेच जाण बेकार आसा. हांव मागता आमच्या धर्मांच्या जे बाबडे कोण गरीब आसा जावं कोण बिझनेस करपाक सोदता तांकां स्टॉलां दियात. हे भायले येवन जशे आता प्रत्येकाने विचार मांडले की कशे कशे तेंचे षडयंत्र आसता खाण्यापिण्याचेर. आणि तुम्ही जाणात हे खाणे त्यांचे पळय आसा ते सारखे हानिकारक असता. हे कळना जेन्ना भुरगे गोबी मंचुरियन खाता आणि भुरग्याक एक आवड आसता गोबी मंचुरियनची खूप आणि ते खाल्ल्यानंतर अश्यो घरा वचून कितल्याच जाणांची कंप्लेनी आसा आणि आमचे फूड पॉयझन जाता. आणि आमचे स्पेशली हिंदू धर्मातले लोक प्रत्येक जाण तेंचे कडेन वयता. हे अवॉइड करा, वचपाचें अवॉइड करा. आणि हांव म्हणटा तांकां स्टॉलां दिवपाचे पयलीं बंद करात. स्टॉलां आमच्या हिंदू धर्माक द्या कोणाक तरी. आणि कमिटी कडेन रिक्वेस्ट आसा आणि माझ्या सगळ्या भावांकडे रिक्वेस्ट आसा जितली स्टॉलां लागतली हांगा त्या स्टॉलाचेर प्रत्येक स्टॉलाचेर आमच्या हिंदू धर्माचो थंयसर झेंडो आसपाक जावो. झेंडो आसपाक जावो तेन्नाच कळून येतले की हे माझे आमच्या भावांचे स्टॉल म्हणून. प्रत्येकाने याचो विचार करचो. आणि हांव परत एकदा माझ्या भावांनी बऱ्यापैकी सगळ्यांनी बरे विचार मांडले आसा. हे फक्त म्हापशा पुरती न्हू, हे सबंद गोंयान हो आवाज वचपाक जावो प्रत्येक देवळांनी. हांवूय एक स्वामी समर्थाचो मठ चलयता
आम्ही एक समर्थन संघटना म्हणून तयार केल्या, कारण स्पेशल एकात लागून शिवोलेन एक असो तुका फ्रुट्सवाला बसचो ना, नुस्तें कापपी मेळचो ना तुका एक त्या धर्माचो, आनी प्रत्येकाकडे जावपाक जायना. कित्याक हांवें फाटल्या दिसांनी म्हाज्या भावां कडेन एक विचार मांडलेलो की जशी जशी एक एक संस्था आसा, पयल्यान तुमी हांगा कितें कितें घडटा म्हापशान न्हू आनी खंय खंय घडटा, एकठांय जाता विदीन अर्द्या वरान 5-5, 1,000, 10,000 लोक कशे एकठांय जाता, आनी ते आमचे कडेन जायना. जाता आमचे कडेन तूं कर म्हणटा, तूं फुडें सर म्हणटा. हो प्रत्येकाने जर विचार केलो, चल आपण त्याच्या फाटल्यान रावतलो आनी चल आमी करया म्हणून. एक हांवें मागणी मागलेली की आमी बार्देशकाराची एक समिती करया. कोलवाई आसा, कलांगूट आसा, शिवोले आसा, अश्यो बार्देशान जितले मयड्या हळदोना, जितले बार्देशान आमचे सगळ्या कडेन जितले जितले गांव आसा त्या गांवांसून प्रत्येक गांवांसून आमचे 15 ते 20 भुरगे आमी नेमया आनी बार्देशकारांची म्हणून एक कमिटी करया. आनी जेन्ना बार्देशकाराचेर कचोरी केन्ना आघात जाता तेन्ना सगळे जाण त्या टायमार जशे ते पावता तशे आमी पावपाक जाय. जय श्रीराम. आणि हे जर आम्ही प्रत्येकाने विचार केले, चल आम्ही करूया म्हणून सगळ्यांनी आणि सपोर्ट करूया हिंदू भावाक म्हणून, जाल्यार आमकां बरे दीस पळोवपाक वेळ लागचो ना. आणि जर प्रत्येकाने जर विचार केलो तू कर आम्ही पळयता, जाल्यार टायम पिड्ड्यार जावपाकूय फाटी फुडें जावचो ना. म्हणून हांव सगळ्यांक एक विनंती करता की सगळ्या जाणांनी एक रावया. ज्यो आता एका हाकान म्हाका दिसता एक विदीन 2 वरांनी हे सगळे जमलेले आसा. आम्ही जर अनाउन्समेंट करीत पयली 1-2 दीस पयली जाल्यार म्हाका दिसता हांगा 1,000 न्हू, हांगा 10,000च्या वयर लोक हांगा जमा जातलो. आनी हो टायम आमकां हाडपाक करूं नाका प्लीज. एक तुमचे कडेन मागणी करता. तशेंच आम्ही स्वतः स्वामी समर्थ मठान एक निर्णय घेतलो की फुलां जी आसा, ही फुलां खंयसून येता विचार केल्यान तुमी? ही फुलां पयली सुवातेर आमी स्वामी समर्थ मठान हार हे फुलां बंद केली. एखादे श्रीफळ हाडात, ते श्रीफळ कोणाच्या तरी मुखाक लागून कोणाक तरी सगळ्या प्रसाद महाप्रसादाक उजाड जातली. तो हार हाडलो तर हार देवाक लायता, सायडीक करता, तो दुसरे दिसा खंयच्या तरी कचऱ्याचे पोट्टे हितून आसता. ते हार फुलां ही पयले सुवातेर आमी बंद करया. आनी घेता जाल्यार हार फुलां हे आमचे कोण आसा तेंचे कडेन घ्या, ही माझी विनंती आसा. हांव खरेंच अभिनंदन करता. हे भाव जे आसा म्हणजे हे भरपूर आपल्या समाजाक हिंदू लागून भरपूर झटता आनी तांकां आमी सपोर्ट करपाचो टायम येयल्लो आसा. प्रत्येकानी आमी जे आनी विचार म्हणल्यार सबंद बार्देशकाराच्या वतीन आमी एक समिती तयार करया. ही रोखडीच आमी येणाऱ्या काळान नव्या वर्सान करून घेवया. शिवछत्रपती महाराजांचा देव बरें करूं म्हणटा. देवा कडेन बोडगेश्वरा कडेन मागता परत एकदा की जे आमचे विचार आसा, आमची मागणी आसा, ही कमिटीच्या काठार वचोन आमची ती सक्सेसफूल करची. सगळ्यांक तुमचे देव बरें करूं. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा. छत्रपती संभाजी महाराजांचा. आयज जर आमी हिंदू धर्मीय एकत्रित ना जाल्यार फुडल्या आमच्या पिढीक धोको आसा. हीच जी पिढी आसा ती हिंदू धर्मा खातीर कार्य करूं शकता. आणि आयज आमी सगळ्यांनी निर्णय घेतला, आयज आमी सगळे हिंदू धर्मीय एक आसतले सगळ्यांनी आदवरी करून म्हणा हर 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 हर. आता शोभाताईकडे मागता तिने आपल्या थोडक्यान विषय मांडचो. श्रीदेव बोडगेश्वराच्या चरणी प्रार्थना. खरं म्हणजे खंत वाटते की आम्हाला अशा प्रकारची मागणी येऊन करावी लागते. कारण की आज आपण बघतो तर भारतामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, मग ते दिल्लीचा बॉम्बस्फोट का असेना, तर त्याच्यामध्ये आता सांगितलेलं की हे सगळे जे डॉक्टर्स होते ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते. त्यांनी 32 गाड्या तयार केल्या होत्या, 32 क्विंटल त्यांच्याकडे RDX म्हणजे स्फोटकं होती आणि 40 ठिकाणी ते बॉम्बस्फोट करणार होते. तर हा सगळा जो भाग आपण लक्षात घेतला आणि इतिहास जरासा बघितला तर विचार एक मनात येतो, साहजिक आहे सगळ्यांच्या मनामध्ये येत असेल की डॉक्टर जर आता हे जिहादी होऊ शकतात तर त्यांचे कंपाऊंडर नाही होऊ शकत का? याच्यापूर्वी काही इंजिनियर्सना पकडलं होतं, ते जर जिहादी होऊ शकतात तर मग अन्य कुठले होऊ शकत नाहीत का? टीचर्स होऊ शकत नाहीत का?
तर मग असा जर विचार बघितला, जी घटना आता म्हापशामध्ये घडली चोरीची, त्याला पळून गेले बांगलादेशमध्ये, त्यांना माहिती पुरवणारे माझा शेजारी असू शकत नाही का? तर मग ही गोष्ट आहे ना, इतकी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं, राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं सुद्धा महत्वाची आहे. तर त्याला हा कानाडोळा करून जर एखादी मंदिर समिती अशा प्रकारचा जर निर्णय घेत असेल, त्यांनी जे 22 वर्ष चालवले ते जर चालवायचा विचार असेल, तर ह्यांना आता जागृत करायला जर लागतंय ना, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर प्रत्येक मंदिर जे आहे, हे मंदिरामध्ये काय कार्य आहे, तर आपल्या भारतीय संस्कृतीला चालना देणं. तर हा जर भाग असेल किंवा भारतावरती जर कधी संकट आलं, तर त्याच्यासाठी जे काही योजना आखायची असते, ती पूर्वीच्या काळी मंदिरामधनं होत होते आणि राजे तसे होते की ज्या मंदिराच्या साह्याने हे सगळं करत होते. मग आज या मंदिरांची जबाबदारी नाही आहे का ती? आज आपण जर राष्ट्राची अशी स्थिती बघत आहोत, निधर्मीयांची अशी स्थिती बघत आहोत, तर मग त्यांचा काही जबाबदारी आहे का नाही? मग ही जबाबदारी करून जाणीव करून देण्यासाठी आमच्यासारख्या सामान्य नागरिकांनी आज इथं प्रेस कॉन्फरन्स घेणं आवश्यक आहे का? हा प्रश्न त्यांना पडला पाहिजे. त्यांनी स्वतःहून हे पाऊल उचललं पाहिजे होतं की हे सगळं असं घडत आहे, तर आता आम्ही आमचे विचार बदलायला पाहिजे. हे त्यांनी करायला पाहिजे, त्यांचं कर्तव्य. मंदिराचं जे संचालन आहे त्याच्यासाठी मंदिर समिती आहे, पण हे मंदिर भाविकांचंच आहे. तर इथे भाविकांची जी हाक आहे, त्यांचे जे विचार आहे ना, हे मंदिराने समजून, मंदिराची जी समिती असेल ती त्यांनी समजून घेतली पाहिजे. कारण की तुम्ही या मंदिरामध्ये या देवाचे वर नाही आहात, तुम्ही देवाचे सेवक आहात. तुम्ही या जनता ही जी भाविक आहेत ना, त्यांचे सेवक आहात. तुम्ही हे विसरू नका. आणि जर तुम्ही हे विसरणार असाल, तर मग देव जे काय आपला निर्णय देईल ना, त्याची तुम्हाला सामोरे जाण्याची क्षमता ठेवायला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. देवाला एवढ्या हलकापणाने घेऊ नका. काही जण म्हणतात की ते आम्हाला एवढं डोनेशन देतात, आमच्या मंदिराला ते पैसे देतात, म्हणून आम्ही त्यांना व्यवहार देतो. अरे आपला देव काय त्याच्यापेक्षा मोठा आहे का? उद्या काय देव विकायला जाणार आहात तुम्ही सगळेजण? ह्या लोकांना हा विचार कोणी करायचा? देव आमचा आहे, आमच्या सगळ्यांचा देव आहे. तेव्हा आमचा हा विचार तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तुम्ही याच्यावरती योग्य तो सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडायला आम्हाला परत परत इथे येऊन अशा प्रकारच्या गोष्टी करता म्हणजे करायला लावू नका, एवढीच आमची विनंती आहे सगळ्यांची. एवढं सांगून माझे 2 शब्द इथे संपवते. आज गोंयान पळयत जाल्यार स्वामी समर्थ मठ शिवोले त्याचे अध्यक्ष निलेश बाब सगळ्यांच्या फुड्यान उभे आसा. हे आमचे गोंयचे आदर्श आसा. हे कमिटीचे आदर्श सगळ्या कमिटीनी घेवचे. निलेश एक मोठ्यान जोरदार ताळयो लावच्यो. त्या मंदिरात शिवोले समर्थ मंदिर श्री समर्थ मंदिरान पळया खंय हिंदू धर्माच्या विरुद्धान काम जावचें ना. सगळे सात्विक आणि देवाक जाय तशें कार्य घडटा. कमिटी इतले सात्विक आसा, भावीक आसा. आयज थंय बेरेस्तारचे आमचे गुरुवारचे वचून पळया हजारो संख्येनी भक्त थंय जमता आनी बाकीच्या देवळांनी पळया ते 10 जाण सुद्धा आपण हाडचे पडटा. कित्याक ते आयज देवाक मानता आनी देवाक जाय तशें कार्य करतात. ते बाकीच्यांक जाय तशें कार्य करिना, भक्तांक जाय तशें कार्य करता आनी देवाक जाय तशें कार्य करता. सगळ्या भक्तां कडेन मागता आमची देवळां आमी पवित्र दवरया. ही जबाबदारी आमची आसा. खंयच्याय देवळान कितें घडटा तर आयज आमी मोठ्या कोणी असो एकट्यान असो आमी जाप विचारपाची गरज आसा. आमी जाप विचारना म्हणजे अधर्म देवळांनी घडटा. आयज शेवटी हांव आमच्या तने बाबा कडेन मागता की तेणी आपले थोडक्यात विचार म्हणचे. जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. जय श्रीराम. माझे नाव तनय कांदोळकर, उत्तर गोवा बजरंग दळ सहसंयोजक. 3 गोष्टी हांव सांगूंक सोदता, उलोवंक सोदता. 3 गोष्टी ज्यो आहा की आमी हांगासर पळयता जेन्ना जात्रा जाता तेन्ना चिकन हे ते मास कितें कितें हांगासर विक्री जाता तेजी, आनी मागीर हाडां थंय पडलेली आसता. देवाची फेर ह्याच वाटेंतल्यान जाता. आमच्या देवाचो जागो आनी थंयसर असले जे आमच्या धर्मान केन्नाच मान्यता दिनात त्यो गोष्टी हांगासर देवा फुडल्यान आमी थेवप हे व्हडली चूक आसा. सो त्या खातीर एक आमी हांगासर मांस विक्री करपाचें बंद जावपाक जाय. म्हणजे कितें तें चिकन आसूं कितें आसूं तें बंद जावपाक जाय. तेजी तांकां परवानगी दिवंक फावना ह्या फावट. त्या खातीर आमी येयलेले आसा हांगासर, आमी एकत्रीत जाल्ले आहा त्या खातीर. आनी दुसरी गजाल म्हणजे आयज आमी बोडगेश्वरा कडेन गाराणें घातला की आमचो जो भुरगो फुडें सरला जायंट व्हील हांगासर घालूंक सोदता तेका तें मेळचें म्हणून. आनी अख्ख्या इतिहासान पळोवंक वयच्यान जाल्यार केन्नाच बोडगेश्वरा कडेन गाराणें घातला आनी तें जावना, ती गोश्ट घडोवन येवंक ना अशें जावना केन्ना. सो ही गोश्ट घडोवन येतली आनी आमच्याच भुरग्याक ही मेळटली म्हाका पूर्ण खात्री आहा.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहा की खंयचो तरी प्रेशर येता म्हणून ऐकला. तो प्रेशर कोण म्हणटा पळय, कोण घालता, कितें काढता म्हाका पडलें ना, आमकां कोणाक पडलेलें ना. कारण आजून ह्या गोंयान प्रेशर खरो कितें तो कोणें पळोवंक ना. कारण आजून आमी हिंदूंनी तो प्रेशर तुमकां दाखोवंक ना. प्रेशर दाखयतले पळय, ज्या दिसा हिंदू प्रेशर दाखयतलो त्या दिसा तुमचो प्रेशर देंवतलो ना जाल्यार वाडटलो. सो त्या खातीर तुमकां सांगता, आमच्या देवस्थानाचे हितून हस्तक्षेप करूं नाका. कोणूय आसूं, केदोय आसूं, तुजो कोणाचोच प्रेशर आमकां लागना. कारण आतां आमी हांगा एकठांय जाला, फक्त 2 वरां भितर एकठांय जाल्लेले आसा. तेच समज आमी त्या दिसा एकठांय जायत आनी तसो वेळ घेत जाल्यार जे पळय छत्रपती शिवाजी महाराजाचो स्टॅच्यू काडून उडोवपाचें उलयताले पळय, तो आजुनूय अखंड थंयसरूच आहा. आनी तेज्यान व्हडलो प्रेशर हांगासर मैदान व्हडलें आहा, थंयसर जागो धाकटो आसलो, हांगासर मैदान व्हडलें आहा, हांगा तेज्यान व्हडलो प्रेशर जातलो. आनी मागीर जो प्रेशर जातलो पळय तो तुमी पळोवंक आनी तुमकां सोसूंक जावचो ना. सो त्या खातीर आमच्या देवस्थानाच्या बाबतींत खंयचेच गोंयचें देवस्थान जावं भारतांतलें गोंयचें खंयचेंच देवस्थान कोण हस्तक्षेप करूं नाका. हिंदुत्ववादाचे प्रमाणे आनी हिंदू धर्मा प्रमाणे आमची देवस्थानां चलतली आनी तेज्या भायर कोण हस्तक्षेप करूं नाका. कारण तुमकां प्रेशर आमी दाखयतले, वेळ येयलो काय, आनी तो वेळ येवपाक तुमी दिवं नाका. जय श्रीराम. देश का बल बजरंग दल, देश का बल बजरंग दल. जय श्रीराम. सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. आमच्या हिंदू धर्मान आमकां ऋषी मुनी साधू संतांनी सांगलेले आसा की प्रत्येक धर्मियाक आपलो धर्म जगपाचो अधिकार दिल्लो आसा. आमी खंयच्याच धर्माच्या विरुद्धान ना. आसा कोण? पूण आमी एक आव्हान करता, आमी इतले दीस सोंसले आनी हेच्या फुडें सोंसचे ना. आमी आमच्या धर्माच्या वाटेक कोण येत जाल्यार आमी कितें करतले तुमी सांगा. आडवे उडयतले, सांगा. आडवे उडयतले. आमची परीक्षा पळोवं नाका, आमच्या धर्माच्या वाटेक येऊ नका. आम्ही तुमच्या धर्माच्या वाटेक येना, पण आमच्या धर्माच्या वाटेक येत जाल्यार हेच्या फुडें आमी वगी रावचे ना. बोलो सत्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. आयज एक उलो मारल्या उपरांत आमचे सगळे हिंदू भाव खंयची जात पळोवंक ना, खंयची पात पळोवंक ना, खंयचे पॉलिटिक्स पळोवंक ना आनी खंयची आमचे ऑर्गनायझेशन पळोवंक ना. फक्त आयज हांगा जमा जाल्ले ते फक्त हिंदू म्हणून जमा जाल्ले आसा. अशेंच आमी सगळे एकठांय रावतले, हिंदू म्हणून एकठांय रावतले आनी आमी हिंदू धर्म सदांच फुडें घेवन वयतले. सगळ्यांचे धन्यवाद मागता. आणि त्याच प्रमाणे आज पत्रकार बंधू हांगा आयले, त्यांच्या बद्दल हांव तांकां सुद्दां आज धन्यवाद मागता. आणि तेंचे आमी तांकां सदांच जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा, जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. जय श्री राम. जय श्री राम. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. आयज तुम्ही पळयता अखिल टोकेकर आमच्या सगळ्यांच्या फुड्यान आसा. वाय तेजे वय पळया, म्हाका दिसता 25 वर्साचो भुरगो म्हापशाचो. तेणी आयज खंय तरी जायंट व्हिलाक एप्लाय केल्ले आसा आनी तरुण भुरगो आयज फुडें सरता खंय तरी बिझनस करपाक आनी बाबा आयज गोंयकारांचे फुडें सरपाक तिचें भवितव्य करपाक. हांव देव बोडगेश्वर कडेन मागता, आमच्या गोंयच्या सगळ्या जनते कडेन मागता आनी ह्या देवस्थानाच्या कम्युनिटी कडेन मागता आमचे एका प्राधान्य दिवचे, ताका एनओसी दिवचे आनी सदांच हिंदू धर्माक सपोर्ट करचो. आनी पत्रकार आमचे बंधूंक जर कितें प्रश्न आसा जाल्यार तेंच्यांनी विचारचे. आता तुम्ही सगळे जमा झाले, तुम्ही निर्णय घेतला की बाकीचे जे हिंदू शिवाय बाकीचे कोण असतले त्यांना कोणा एंट्री ना माहीत नका. सपोज फाल्यां तेंच्यांनी अलाउड केले तांकां अथवा जायंट व्हील अथवा बाकीचे जाल्यार तुमची भुमिका कितें आसतली? काय बेस्ट हे आतां मिटींग घेतली अथवा पत्रकारांच्या फुडें उलयले आनी जालें अशें कितें नेमकें तुमची भुमिका कितें आसतली? आयज जो गिरीश बाबान आमकां प्रश्न विचारला की आमची भूमिका तेंच्यांनी जर दिले जाल्यार भूमिका कितें आसतली, बरो प्रश्न विचारला तेणी. पूण तूं एक हिंदू धर्मीयच आसा, तूं म्हाका सांग तुजी हितून हेजेर कितें आसतली प्रतिक्रिया? पळय कितें आसा, हांव एक पत्रकार म्हणून उलयतां. ओके. तूं म्हाका प्रश्न करून हांवें तुमकां बरें. केला, तुमचे निर्णय दियात. आमचो निर्णय आसतलो जे हांगा जी कमिटी आसा आनी देव जो आसा बसलो आसा आनी भक्त आनी देवाचो प्रश्न आसा, आमी अशें गृहीत धरता की हो निर्णय जातलो इतल्या वर्साचो तो आमच्या बाजून म्हणजे हिंदू धर्मियाच्या फेवरान जातलो अशें आमी गृहीत धरता. आनी जर जावंक ना आनी अशें आमी एक म्हाका दिसता 5% जो मागना हाडचे ना की असो जावचो ना, म्हणजे 100% जातले. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. गिरीश भाईंच्या प्रश्नाक एक उत्तर म्हाजें एक आसा. आयज ही सुरवात जाल्या, सो खंयच्याच
प्रश्नाचें उत्तर सुरवातीक मेळना. सो आमकां पूर्ण विश्वास आसा देवाचेर आनी आमी जे कार्य हातीन घेतला तेचेर की हेचो एक ना एक दीस रिजल्ट बरो लागतलोच आनी ही जी सुरवात जाल्या तेचे आमकां यश नक्कीच मेळटलें. जर ह्या वर्सा मेळोंक ना जर तो हो लढो आनीक नेटान फुडल्या वर्सा जातलो. जे मेरेन आमकां यश मेळना त्या मेरेन हो लढो चालूच उरतलो. जे कोणाक पयशांचें राजकारण करूंक जाय, राजकारणाचेर पयसो करूंक जाय, तांकां एक ना एक दीस धुळीत मेळोंक जाय. देव बोडगेश्वर जागो आसा, सगळ्यांचेर लक्ष आसा. फक्त कितें जाला एक प्रत्येक गोष्टीचो टायम आसता. तो टायम येयलो काय प्रत्येक गोष्ट घडटली. शिवछत्रपती महाराजांच्या हर हर महादेव. सुजन बाब, आता जसे तुम्ही त्याचं मेमोरंडम दिले आणि आता तुमचं एक मेन पॉईंट असा की त्या धर्माचे लोकांचे जे आता मांस मच्छी जे चिकन बीन हे करतात ते नाका म्हणून, पण त्या धर्मान बाकीचे जर दुकानां जी घातलेली असतात जाल्यार कशें कितें, कित्याक पयलींच्यान कितली वर्सां जाली त्या धर्माचे लोक जे आसात बाकी खेळणी दुकानां आनी वेगवेगळ्या तरेची दुकानां जी घालतात तांकां कशें करून दिले. तो प्रश्न विचारला मिडियान, तेजेर आमचें उत्तर अशें आसा की आमी खंयच्या धर्माच्या विरोधान ना. आमी सांगले आमचे बाकीचे धर्मीचे भाव जे आसा ते आमी भावूच म्हणून मानता. ते आधी पासून म्हाका दिसता की हांगा खेळण्यांची दुकानां घालतात तेंचेर आमचो कसलोच आक्षेप ना, तेंच्यांनी जरूर घालचे. पूण आमच्या देवाचे पावित्र राखचे. खंयच ते लव जियाद जावचो न्हू, खंयच थूक जियाद जावचो न्हू. आनी जे आमचे अनहायजेनीक जे स्टॉल लागतात तेजेर आमचो आक्षेप आसा. म्हणजे खाण्या वेळाचे खावपाच्याच वस्तूंचेर तुमचे आसा. तशेंच जेन्ना हे आमची अपील सोशल मिडियाचेर पावली तेन्ना खुबश्या हिंदू भावांनीच प्रश्न निर्माण केलो जे सेक्युलर मायंडसेटाचे आसा की देव बोडगेश्वराक नॉन व्हेज चलता बी म्हणून. तो प्रश्न दुसरो आसा, जेन्ना जात्रा चालू जाता ती जात्रा संपे पर्यंत डेली हांगासर श्री सत्यनारायणाची पुजा जाता. सो हे पुजेक जे पावित्र राखूंक जाय त्या खातीर हांगासर हे जे मांस मच्छी आनी नॉन व्हेज पदार्थांची जी दुकानां आसा ती ना घालपाची ही आमची आयज मागणी आसा. जरी मागणी पूर्ण जावंक ना, आमकां ते नाकाच, पण ते आंदोलनाचेर पडटले की ते बंद करपाचे कशें, तेका मागीर लिगल सायड, मागीर तेका प्रेशर कसो हाडपाचो तो मागीर आमी क्रिएट करतले. आणि हातून जी मॉनोपॉली चालल्या पळय खास करून ते लक्षात घ्या. तुम्ही सांगलो तो मुद्दो. सो प्रत्येक व्यवसाय आपल्या ताब्यात घेऊन बाकीच्यांक सोपोवप आणि ते व्यवस्थित कम्युनिटी म्हणून बिल्ड करप आणि ते मागीर ताच्या आधाराचेर प्रत्येक जात्रेक तेच लोक दिसतात, तेच वतात, तेच सगळे चलयतात जाल्यार हे कितें चल्लां, तो फक्त भक्तांचो उत्सव जायना, मागीर तो बाजार जाता. त्या खातीर तो कितें करता, खंयचो स्टॉल घालता, ताच्या पेक्षा ताच्या फाटल्यान ही जी जिहादी मानसिकता आनी कम्युनिटी तयार करून मॉनोपॉली तयार करता. एकूच 22 वर्सां एकट्याच्याच हातांत दुसऱ्याक चान्स मेळना, ही मॉनोपॉली लक्षात घ्या. हो मॉनोपॉली मोडून काडूंक जाय. प्रत्येक ठिकाणी मॉनोपॉली चल्ल्या, दुसऱ्याक दिवपूच ना, मागीर दुसऱ्याक चान्सूच ना. डेमोक्रेसी कसली, आमी सर्व धर्म समभाव म्हणना, आमी सर्व समभाव म्हणटा. धर्मच ना आमच्या हातून धर्म मानिना न्ही तुमी, मागीर धर्म कितें हाडटा तर सर्व समभाव. तो भुरगो सर्व न्ही, हो सर्वसामान्य न्ही, हाका मेळना तो न्याय. आमी धर्माचो विचार करिनासतना हाका न्याय कित्याक दिना. आयज हो फुडें सरला म्हणजे ताकाच दिवंक जाय, हाका दिवपाक जायना, हो आमचो प्रश्न आसा. कारण ही मॉनोपॉली आसा आनी हे आमकां सगळ्या गोंयकारांक दाखोवंक दिवंक सोदता की ही मॉनोपॉली प्रत्येक ठिकाणी तुम्ही मोडून काढा. शेवटी कम्युनिटी कडेन अशें एक आनी मागणें मागता की थोडे आपल्या नांवार स्टॉलाक येता आणि डबल टेबल पैसे घेऊन आणि विधर्मीक दिता. आयज कमिटीचे ते रिस्पॉन्सिबिलिटी असतील सगळ्यांचे ID चेक करप. आयज यांनी निलेश बाबान तो जे सांगला की हिंदूंची जात्रा, हिंदूंचो सण उत्सव हिंदूंकूच थंय प्रेफरन्स दिवचे आणि सेकंड थिंग सगळ्यांचे ID चेक करचे आणि आमच्या देवाची पावित्रता राखची, इतली आमच्यो मागण्यो आसा. आयज कमिटी मेंबर तुमकां मेळोंक ना न्हू, तो परत तुमची आनी मिटींग तेंच्या वांगडा ना. कमिटी मेंबर आमकां सांगतले. आयज सुद्दां तेंच्यांनी मिटींग आसली. आमकां जे हेका आमच्या अखिलाक तेंच्यांनी आफोन हाडलेलो, पूण काही कारणास्तव तेंची मिटींग रद्द जाल्ली आहा. फुडली मिटींग आसतली तेन्ना ते आमकां कळयतले, तेन्ना आमी तुमकां कळयता. सगळ्यांचे एक ग्रुप फोटो घेवपाक सगळे फुडल्यान या आणि सगळे आमच्या मिडिया भावांचे आभार मानता आणि सगळे आमच्या हिंदू भावांचे आभार मानता की एक हे तो सेफ है. सदांच आमी अशेंच हिंदू धर्मीय एक रावया आणि हिंदू धर्माचो भगवो उंच उडोवया. जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आमी फाटी